अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघाच गुरुवार, त्यासोबत आज आलेले हे दर्श अमावस्या अगदी सगळ्यांनाच माहिती असेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये अमावस्या तिथीच्या सेवांची सुरुवातही नक्कीच झाली असेल। कारण अमावस्येचा दिवस हा उपाय करण्यासाठी, अमावस्येचा दिवस हा सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। संपूर्ण महिनाभर आपण या तिथीची वाट बघत असतो आणि घरातील नकारात्मकता संपवण्यासोबत घरात सकारात्मकता आणण्यासाठी असंख्य उपाय करत असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। घरातील बाधा, इडापिडा, जादूटोणा किंवा घराला कोणाची नजर लागलेली असेल, घरात जर काही वास्तू दोष लागलेले असतील किंवा तुमच्या घरामध्ये कुठलीही अद्भुत एखादी शक्ती तुम्हाला त्रास देत असेल, घरात सतत नकारात्मक वातावरण असेल, कामांमध्ये अडथळे येत असतील, आजारपण वाढलेलं असेल, पैसा येतच नसेल किंवा आला तर तो टिकतच नसेल, गरिबी खूप जास्त झालेली आहे आणि आर्थिक चणचणी वाढलेली आहे, अशा काहीही समस्या जर तुमच्या घरात असतील तर फक्त संध्याकाळी घराच्या बाहेर ही एक वस्तू फेकून द्या। एक तर सायंकाळी, एक तर रात्री झोपण्याच्या आत, ठीक आहे। 6च्या पुढे 12च्या आत कधीही ही सेवा करू शकता। ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे। ही वस्तू जर तुम्ही आजच्या या अमावस्या तिथीला घराच्या बाहेर फेकून दिली तर त्या वस्तूसोबत तुमच्या घरात असणारी सगळी नकारात्मकता निघून जाईल। जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य त्या वस्तूसोबत नष्ट होऊन जाईल। ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकून दिल्याने तुमच्या घरामध्ये असणारं नकारात्मक वातावरण जे आहे ते समाप्त होईल। बघा, आज अमावस्या तिथी सोबत आलेली आहे शनी जयंती। आता शनी जयंतीचा जो दिवस आहे तो देखील शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी, आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे जर काही दोष लागलेले असतील किंवा ग्रह अस्थिर झालेले असतील, या सगळ्यातून मुक्तता होण्यासाठी शनी जयंतीचा दिवस हा तितकाच महत्त्वाचा असतो। अत्यंत दुर्मिळ आणि अगदी योगायोगाने आलेला हा सर्वात महत्त्वाचा योग आहे। कुणीच ही संधी सोडू नका। प्रत्येकाने आज सायंकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ही एक वस्तू आपल्या घराबाहेर फेकून द्या। 5 मिनिटाचा उपाय आहे पण आयुष्याचं सोनं करणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचंय, हा जो उपाय आहे हा संध्याकाळी 6च्या पुढे रात्री 12च्या तुम्ही कधीही करू शकता। याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे काळ्या रंगाचे तेल। तुमच्या घरामध्ये किंवा घरात डब्यामध्ये साठवलेली समजा नसतील तर विकत घेऊन या, पण तुम्हाला एक मुठभर तीळ जे आहेत ते लागणार आहेत। आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला हाताच्या मुठीत मावतील इतके तीळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत, ठीक आहे। काळ्या मिऱ्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला काळ्या रंगाचे तीळ, या दोनही गोष्टी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। हाताची मूठ बंद करायची आहे आणि स्वतःवरून ही मूठ 7 वेळा ओवाळायची आहे। 7 वेळा ओवाळत असताना उजवीकडून डावीकडे ओवाळा किंवा डावीकडून उजवीकडे, कुठूनही फक्त 7 वेळा स्वतःवरून ही ओवाळून झाली की त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे नको आहे, जे अडथळे आहेत, जे संकट आहेत, हे सगळं दूर होण्यासाठी तुम्हाला या मुठीकडे बघून प्रार्थना करायची आहे। घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना ही मूठ म्हणजे हातामध्ये ठेवलेले हे काळे मिरे आणि त्याच्यासोबत घेतलेले हे काळे तीळ, घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना, रूम, बेडरूम सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे फिरवायचं आहे। घरातील एखादा व्यक्ती खूप बाधित असेल, ज्याच्या पाठी सतत आजारपण, बऱ्याच घरांमध्ये असं होतं की अंगात येणं, बघा तुम्ही अशा बऱ्याचशा समस्यांना जर जात असाल सामोरं की अंगात येतं, ताई कुठेही काय झालं की माझ्या बहिणीच्या अंगात येतं, माझ्या आईच्या अंगात येतं, म्हणजे काहीतरी देवी अंगात येण्याचं असं काहीतरी म्हटलं जातं। असं काहीही असेल तर त्या व्यक्तीवरून हे उतरवा, त्याचं अंगात येणं जे आहे ते बंद होईल, ठीक आहे। घरामध्ये जर तुमचं लहान बाळ असेल जे सारखं दात खात असेल तर तुम्ही ही जी मूठ आहे त्या बाळाच्या दातांना लावा। तुमचं एक छोटं बाळ आहे ते सतत रात्री किरकिर करतं, झोपत नाही, सतत रात्रभर तुम्हाला पण जागा ठेवतो, स्वतः पण जागा असतं, तर हातात घेतलेली ही जी मूठ आहे ती तुमच्या बाळाच्या डोक्याला लावा किंवा बाळावरून पण ती 7 वेळा उतरवून घ्या, वरपासून खालपर्यंत 7 वेळा उतरवून घ्या।
घरात एखादा रोगी म्हणजे एखादा पेशंट असेल, ज्याचा आजार संपत नसेल, खूप प्रयत्न करतोय पण आजार पण जात नाहीये, सतत पैसा आजारात निघून चाललेला आहे, रिपोर्टमध्ये काही दिसत पण नाहीये, पण आजार काही कमी होत नाही, असं असेल तर आवर्जून त्या व्यक्तीवरून 7 वेळा वरपासून खालपर्यंत 7 वेळा हे उतरवा. त्याच्यानंतर घराच्या बाहेर पडायचं. घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असेल, घराचा जो मुख्य दरवाजा आहे, ह्या मुख्य दरवाजावरून वरपासून खालपर्यंत 7 वेळा ही मूठ जी आहे ती वरपासून खालपर्यंत पुन्हा एकदा 7 वेळा उतरवून घ्यायची. त्याच्यानंतर घराच्या बाहेर निघून जो दक्षिण भाग असेल, जी दक्षिण दिशा असते, त्या दक्षिण दिशेला ही मूठ जी आहे ती फेकून द्यायची. ठीक आहे, फेकून द्यायची. फेकून दिल्यावर हात झटकायचे, पूर्ण हात झटकून घ्यायचे. त्याच्यानंतर घराच्या बाहेर एक बादलीभर पाणी आणायचं आणि त्या पाण्याने स्वच्छ हातपाय धुवायचे. घरामध्ये जायचं, अंघोळीला पाणी काढायचं, एक अर्धा झाकणभर गंगाजल, अर्धा झाकणभर गोमूत्र घ्यायचं, हे त्या अंघोळीच्या पाण्यात घालायचं, मिक्स करायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं. स्नान करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ, तुम्हाला जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणायचा आणि स्वच्छ पवित्र एक स्नान करायचं. स्नान झालं की त्याच्यानंतर देवघराच्या समोर बसायचं, माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि घराच्या हातमध्ये ज्या 4 दिशाचे 4 कोपरे आहेत त्या 4ही कोपऱ्यांना नमस्कार करायचा. प्रत्येक कोपऱ्याजवळ जायचं, नमस्कार करायचा, दुसऱ्या कोपऱ्याजवळ जायचं, नमस्कार करायचा, तिसऱ्या कोपऱ्याजवळ, चौथ्या कोपऱ्याजवळ, त्याच्या पुढे जे काही करायचं ते करा. बघा, चहू बाजूने तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता, बाधा नष्ट होईल आणि चहू बाजूने तुमच्या घरात श्रीमंतीचा ओघ सुरू होईल. माता लक्ष्मीची कृपा होईल, तुमच्या घरात अखंड धनप्राप्ती होईल, इच्छा पूर्ण होतील, संकट दूर जातील, अपघात टळून जातील, घरात असणारी जी तांत्रिक बाधा जे काही आहे ते नष्ट होईल. तर सगळ्यांनाच माहिती असेल, मी नेहमीच सांगते, तुमच्या पाठ पण झालं असेल की काळे तीळ आणि काळी मिरी दोनही गोष्टी बाधांचा आणि नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि अमावस्या तिथी ही नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी प्रभावित असते. जेव्हा तुम्ही या दोनही गोष्टी तुमच्या उजव्या हातामध्ये घ्याल आणि जेव्हा या दोनही गोष्टी तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्ही घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना वस्तू स्पर्श कराल, तेव्हा घरातील सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी, बाधा, आजारपण, अपघात जे काही असेल वाईट ते सगळ्यामध्ये येईल. आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकाल, दक्षिण दिशा ही बाधा नष्ट करण्याची दिशा, वाईट शक्तींचा नाश करण्याची दिशा म्हटली जाते. जेव्हा हे दक्षिण दिशेला फेकाल तेव्हा त्या दक्षिण दिशेला सर्व काही जे आहे ते निघून जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा.